हा नाही 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 भोसले बाई कसली आली पतिव्रता 3 लग्न झाली तिची. नाही नाही आणि आपल्याला काय करायचं म्हणा पण शेप असते लग्न झालेली बाई म्हणजे कसं असते माहिती आहे का? हा शिंग मोडक्या गाईसारखं. हा धोका नाही. पेपरवाला पाहिजे हो हातात. ते संपादक आहे शहाणा पण नाही ना आपल्या विरुद्ध कशाला काय छाप. देशमुख लय चालू. हा 2000 स्क्वेअर फीटचा बीच आहे स्वतःचा. बाप कमाई आहे सगळी. रोज नवीन पाखरू आणून घेऊन बसते. हा आम्ही नाही या महिनाभरात त्याच्या आयला काय जमलंच नाही अजून. रिपीट बघू आहे हा टाकायचं झाड काय हल्ली लय धावपळ होते. हा एकटाच बघू कोण काय करते. हा बर बर कशाला कधी भेटलं का? नाही नाही सगळी व्यसनं सोडायचं ठरवलंय. बाईचं तर अजिबात नाही. हा मी येते गुलाबराव. हा बसा तुम्हाला नाही तुम्हाला. मी निघते. हा बरं ठेवतो. काय अंबिका देवी निघते आणि येते बस. बोला काय म्हणताय? मी निघते. का? कशाला थांबायचं? इथे एक सुद्धा कारखानदार नाहीये. आज अचानक 2 वाजताच मीटिंग संपली. निरोप पाठवून तुम्हाला मला कळवता आलं असतं. हो पण म्हटलं इतर काही गोष्टींबद्दल बोलता येईल. मला तुमच्याशी इतर कुठल्याही गोष्टींबद्दल बोलायचं नाही. पण मला बोलायचंय. माळीबाईंची समजूत घाला. मी ₹1,00,000 देईन कॉम्पेन्सेशन म्हणून. त्यांना द्या. तुम्हालाही काही कमिशन हवं असेल तर मागून घ्या. पण पेट्रोल पंप माझ्या ताब्यात द्या. काय मग देणगीदारांकडून पैसे मिळतील. माझ्यावर विश्वास ठेवा बाई. मी शब्दाचा सच्चा माणूस आहे. माळीबाईचा विषय माझ्या समोर काढू नका. ते प्रकरण संपलंय. प्रकरण संपलेलं नाही बाई. प्रकरण संपलेलं नाही ते. उद्या घरी या हवं तर माझ्या. पण त्यासाठी मी इथे थांबणार नाही. आम्ही तुम्हाला घेराव घातला तर आम्ही घालू शकतो घेराव. अंबिका देवी होय होय. अंबिका देवी होय होय. I congratulate on this occasion all the teachers who have been decorated with this award because a teacher is an asset to a country. An asset which molds students. अहो माझा ऐका जरा डाक बंगल्यावर जाऊन या. कशाला? अहो कशाला काय रात्र व्हायला आली केव्हाची गेली आहे. पोर अजून परतलेली नाही. मला भीती वाटते हो. किती वाजले? 10 वाजायला आलेच. 5:15 गेली होती मुलगी अजून आलेली नाही घरी. 10च वाजले ना. मग काय 12 वाजायची वाट बघताय का तुम्ही? एवढं हे शेवटचं भाषण ऐकतो ना. जळलं तुमचं भाषण. आता तुम्ही जर उठला नाही ना तर मी जाईन हो सरळ डाक बंगल्यावर. सांगते. थांबा जातो मी. तुम्ही जाऊन काय करणार आहात? तुम्ही बसा घरात शंका कुशंकांचे खेळ मनाशी खेळत. माझी सदरा टोपी आणा. शिवा हे शिवा तू जरा दरवाजाला. हे काय? दरवाजा उघडा. तुम्ही स्कॉच घेताय? नाही मी घेत नाही. तुम्ही घेतल्यावर मजा येते बरं. मला असली उसली मौज नकोय. अंबिका देवी तुम्ही मोकळ्या आणि फटकळात. ऑफकोर्स आय लाईक इट. आय लाईक इट. तुम्ही स्त्री पुरुष समान मानता म्हणून विचारतो. समजा मी तुमचे दीर्घच चुंबन घेतलं तर कांशीला खाली खेचेन. हे प्रश्न जरा वेगळे बरं. चित्रेबाई
रडल्या होत्या. मी रडणारी नव्हे, पुरुषांशी बरोबरी करणारी आहे. तुमच्यातला पुरुषपणाच आपल्याला आवडलाय. बऱ्या मुलांनी दरवाजा उघडा, नाही तर ओरडेन मी. केवढी मुत्सद्दीगिरी गोऱ्या लोकांची. का ब्रिटिशांनी बांधलाय डाक बंगला गावापासून दूर. वरडा. तुमचा विचार काय? काय विचार तुमचा? उगाच बडकू नका हो. थोडा वेळ झोपायचं, मौज मजा करायची आणि आपापल्या वाट्यानं आपापल्या घरी जायचं. माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने? तुमच्या हिताचं सांगतोय तुम्हाला. कल्याण होईल तुमचं. चित्रेबाईचं कल्याण केलं मी. तू समजतोस कोण रे स्वतःला? तू? अरे तू रे. हे आवडलं बरं का आपल्याला. बाई तुम्ही एकदा बघूनच घ्या मी कोण आहे ते. चित्रेबाई लग्नाला तयार झाल्या होत्या. तू म्हणत असशील तर तुझ्याशी करेन मी लग्न. लग्न? जबरदस्तीने संभोग घेणार ही माझा नवरा? संस्कृत आणि रानटी आहेस तू. आणि तिच्या मार्गाने संपत्ती गोळा करता. तुम्हाला वाटतं सत्तेच्या आणि संपत्तीच्या जोरावर कोणालाही वाकू म्हणून, पण मी वाकणारे नाही. आधी सांगू मी काय साली लेक्चर बाजी. तुम्ही मोठ्या शिक्षणाच्या संस्कृतीच्या गोष्टी करताय. तुम्हाला काय शिक्षण संस्कृती आहे? तुमचे सीता सावित्रीचे आदर्श गेले कुठं? अग्निदिव्य कर म्हटलं तर सीतेनं लगेच अग्निदिव्य केलं. त्याला विरोध. आणि तुम्हाला घंटाभर झोपा म्हटलं. हीच तुमची संस्कृती? शाळेत शिकवता काय? नाही शिक्षणाचा खेळ खंडोबा होणार तर आणखीन काय होणार? ग्लास कुठे गेला? अंबो 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 अंबू 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 काय अंबू? हा अंबू अंबू काय आपटे मास्तर? आई काय रात्रशाळा आहे का? हा एवढे रात्री आला अंबू? कोण आहे माझी मुलगी अंबू? हा अण्णा दरवाजा उघडा. अण्णा हे काय चोराने बोलताय मला अण्णा पकडलंय हो. इकडे इकडे कोंडून ठेवले बलात्कारासाठी. अण्णा अण्णा ओ अण्णा अण्णा गेली घरी. सोडा त्या नाही तर दार फोडून मी. काय अंबू? अहो तिला झालं, देणगीचं काम झालं तिच्या. काही ऐकू नका त्याचं. काही ऐकू नका. अंबू अण्णा शांत हो, शांत हो अण्णा. काय झालं अचानक तुम्हाला अण्णा? काय काय झालं? ओके ओके ओके. अरे शिवा बाबा यांना सोडायची व्यवस्था करा. काय नाही कोण ना दार उघडे अण्णा. कोण नाही इथे. काय जीवाला त्रास करून घेतात माणसं. मी जरा बसू का? हा बस. थोडं पाणी देता का? सगळं व्हायच्या आधीच पाणी. या तुम्ही असं करा बाई, सोडा घ्या बरं का. सोडा घ्या जरा फ्रेश वाटत. घ्या प्या. जरा बसा ना. शांतपणे घ्या. काय घाई नाही, घाई काही नाही. रात्र आपलीच आहे. या गोष्टी शांतपणे घेतल्या तरच त्यात सुख आहे बाई. बलात्कारात कसलं आलंय हो सुख? म्हणजे तुम्हाला एक तत्वाचा भाग सांगतो अंबिका देवी. 99% बलात्कार हे तुम्हा बायकांमुळेच होतात. म्हणजे बघा, झोपा म्हटल्यानंतर झोपलं तर बायकांवर बलात्कार कोण करेल हो? पण झोपा म्हटल्यावर विरोध करायचा आणि आम्ही जबरदस्ती केली की मग बलात्कार केला म्हणून ओरडायचं.
पेपरवाले काही टपलेलेच असतात हो छापायला, आमचं चारित्र्य हनन करायला त्यांच्या बाप्पाचं. हे जातं त्यांच्या बाप्पाचं काय जातं, त्यांचा खप वाढतो. पण मी काय म्हणते, ही ही जबरदस्ती का? नाही नाही, ते तू हक्कच आहे पुरुषाचा. असं कोण म्हणतं? मी म्हणतो. कोण म्हणत? मी मी जरा मनातलं बोलू का? मनातलं बोला, बोला पण लवकर आठवा, नाही तर तुम्ही मास्तरनी म्हणजे घंटाभर बोलतच राहणार. असं बघा, खंडेराव पाटलाचं उदाहरण घ्या. सत्ता आणि संपत्ती यांच्या लालसेतून तो लिंगपिसाट बनला. त्यांच्यासारखी माणसाचं बेडरूम तिकडे आहे. चल. भल्या वाटेने जंगलात शिरू नको. मी शरण येणारी नाहीये. सोड. चले रांडच्या रांड आणि एवढी हिंमत. हे बांध बांध तिला, हाताला बांध. हात टाकून बोल. आवाज नाही पाहिजे. बोल. कोण टोपी तुझ्या आईला, गांधी टोपी तर का. बोल, बांध. आवाज नाही. हॅलो हॅलो. हॅलो, तुम्ही कोण बोलताय? मी गुलाबराव जाधव. कोण? मी सब इन्स्पेक्टर गाडगीळ, गावातल्या पोलीस स्टेशन मधून बोलतोय. का रे बाबा उठवलंस आम्हाला झोपेतनं? शिवराम आपटे ते गुरुजी आलेत आमच्या समोर. शिवराम आपटे गुरुजी, यांनी प्रॉब्लेम? त्यांची कंप्लेंट आहे, त्यांची मुलगी अंबिका आपटे हिला तुम्ही डाक बंगल्यावर. काय नाव म्हणाला तुझं? मी सब इन्स्पेक्टर गाडगीळ. अरे गाडगे, अंबिका देवी इकडे कशाला येतील? त्या झोपल्यात त्यांच्या घरी. असं गुरुजींचं म्हणणं आहे. अरे म्हणून तू आम्हाला फोन केला होय? हा, अरे गाडगे बामणेस का रे? हो हो. ए बामणा. हा, नाही तुझी ही चूक झाली म्हणून मी काय तुला सस्पेंड करणार नाही किंवा गडचिरोलीला पण पाठवणार नाही. काळजी नको करूस तू. गुड नाईट कर आता. हो हो साहेब, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड. ताराबाई, ताराबाई, तुम्हाला काही करून देऊ का? चहा कॉफी काही घेणार का? आंबू आली नाही अजून.
काय झालं? काय व्हायचंय? मेडिकल तपासणी झाली, सर्टिफिकेट मिळालं की अंबिकावर बलात्कार झालेला आहे. शब्द पुन्हा पुन्हा नका बोलू तुम्ही. कुठला? बलात्कार नका बोलू. काय झालं पोरीच? तिला सांगत होते एकटी जाऊ नको, एकटी जाऊ नको. काय केलं त्या माणसाने आपल्या पोरीच? काय होणार आहे मला कळत नाही. माझं कोणी ऐकत नव्हतं. काय होणार आहे रात्रीपासून आईचं हे असंच चाललंय. कितीदा समजावलं तिला, आता रडून काहीही फायदा नाही. जे झालं ते झालं. पण तिला वाटणं साहजिकच आहे. किती भयंकर आहे हे सगळं. छान, म्हणजे तूही टिपं गायला सुरुवात केलीस ना? नाही अंबू, हा बलात्कार तुझ्या एकटीवर झालेला नाहीये, तो आम्हा प्रत्येकीवर झालाय. अंबू, अगं हा बलात्कार एखाद्या असंस्कृत गडी माणसाने केला असताना तर मी समजू शकते. त्यामागे शरीराची भूक असेल, मनाची विकृती असेल. पण जेव्हा गुलाबरावासारखी माणसं हा बलात्कार करतात ना, त्यामागे सत्तेची, पैशाची गुर्मी असते. माझं कोण काय करणार अशी बेदरकार वृत्ती असते. त्या मेल्या गुलाबरावाला ना ठेचायलाच पाहिजे. आपण सगळ्या जणी मिळून दगडांनी ठेचून त्याला मारता नाही का ग येणार? आयुष्यभर सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सनदशीर मार्ग याचा जप करीत आहोत. पण आता वाटतं ते सगळं खोटं आहे. तू म्हणतेस तेच खरं आहे, पण तरी कायद्यालाही असं एकदम उल्लंघून नाही जाता येणार. मधू, अण्णा, मला तर वाटतं हा बलात्कार झालाय एका दृष्टीने बरंच झालं. काय? हा प्रश्न आता धसाला लावायचाच. पुरुषी अहंकाराला ठेचून काढायचंच. मधू, अण्णा, आपण सगळे मिळून रान पेटूया.